जरांगे पाटील सहभाग झाले दादा जालन्यामध्ये आज मोर्चा निघालाय आक्रोश आहे समाजामध्ये काय सांगा जालन्यामध्ये आक्रोश मोर्चा निघालाय पुऱ्या राज्यात संतोष भाईला न्याय मिळणार सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळणार हटत नाहीत आम्ही हटणार नाही सॉरी मी दवाखान्यात चालू तोंड कोरडं पडायला तब्येत नाही खरं तर बरोबर तो माझी कालच तब्येत खराब होती पण समाजाचा मोर्चा आहे आपण गेलं पाहिजे मग समाज म्हणून आलोय आता मोर्चा सुरू झाला मी आता संभाजीनगरला जाणार आहे हॉस्पिटलला लगेच जरांगे पाटील परंतु तरी ते या मोर्चामध्ये सहभागी झाले दादा कुठेतरी ओबीसी समाज धनंजय मुंडे यांच्या समर्थनात मोर्चा काढताय आंदोलन करताय तुमच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले यांना माहिती मी हॉस्पिटल चाललोय समाज म्हणून येणं गरजेचं होतं समाज म्हणून आलो राज्यामध्ये विविध ठिकाणी तुमच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत आंदोलन केले जात आहे तुमचं गुन्हे मुंडेचं काम हे धनंजय मुंडे जाणून बुजून करायला लागलाय जातीवाद नाही करून काय गरीबाच्या लेकराच्या बाजून बोलायचं नाही मी मराठ्यांना आरक्षणाचा न्याय मागायचा नाही कोणता जातीवाद आहे कोणता जातीवाद शिकवतो कोणाला कशाला दूषित वातावरण करतो राज्याचं जातीय तेढ निर्माण करायचे धनंजय मुंडेला काय गरज नाही काही संबंध नाही त्याचा एकाही जातीला मी आतापर्यंत दुखवलेला नाही मंत्रिपदाचा दुरुपयोग करायला काय आणि लाभार्थी टोळी आमच्या विरोधात उठवायला लागला अरे महाराष्ट्रात नाही या भारतात आतापर्यंत असं झालं नाहीये की आरोपीच्या बाजूने लोक बोलतायत म्हणून तुम्ही आरोपीच्या बाजूने बोलता कोणाला शिकवता जातीवाद खोलात पाय चालला धनंजय मुंडेचा हे धनंजय मुंडेने करायला नकोय कारण मंत्र्यालाच बोलत असते फिरून देणार नाही म्हणून ही परंपराच आहे त्याला जातीचा काय समज मग उद्या आमच्या समाजाच्या बी एखाद्या मंत्र्याला बोलल्यावर आम्ही तसंच बोलायचं का आमच्या जातीच्याला बोलतो म्हणून मंत्र्यालाच बोलत असते आणि गुंडालाच बोलत असते धनंजय देशमुखला धमकी दिली म्हणून मी त्या गुंडाला बोललोय कोणत्या जातीला नाही आता माझं 25ला उपोषण आहे 25 होद्या त्याला कायदेशीरच खेळतो मी सुद्धा त्याचं मी परळीपासून मुंबई पोहोच लय कुठाने आहेत मला खेळतोय काय स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे सहभागी होणार नाही उपचारासाठी राहणार कॅमेरामॅन संजय सर्व